श्री स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतली. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यात नाहीत, श्री स्वामी समर्थ महाराज नाहीत हे म्हणणाऱ्यांनी एकदा आवर्जून स्वामींचे परमभक्त असलेल्या श्री चोळप्पा महाराजांच्या येथे असणाऱ्या श्री स्वामींच्या समाधी मठात जाऊन बघा. साक्षात्कार काय असतो, अनुभूती काय असते, दैवी चमत्कार, दैवी साक्षात्कार काय असतो, तिथे गेल्यावर आपल्याला कळेल. महाराज गाभाऱ्यातून आपल्याला सांगतात की तुला झालेली दुःख, यातना, विवंचना सोडून दे. महाराज जणू स्वतःचं वाक्य, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे सिद्ध करतात. महाराज भक्तांना सांगतात की माझा देह आजही या समाधी मठात आहे, या समाधी मठात मी आजही जागृत आहे. आलेल्या प्रत्येक भक्तांची दुःख मिटवण्यासाठी मी आजही या मठात आहे. त्यामुळे आवर्जून स्वामींचं दर्शन घ्या. आणि भक्तांनो, स्वामींकडे जाऊन काय मागायचं? स्वामींकडे जाऊन बंगला मागायचा आहे, स्वामींकडे जाऊन घर मागायचंय, स्वामींकडे जाऊन आपल्याला ऐहिक सुख मागायचंय, स्वामींकडे गाडी, मोबाईल, वस्तू मागायच्यात? नाही नाही नाही. स्वामींकडे जर मागायचंय तर परब्रह्माला अर्थात त्या स्वामी नावालाच मागा. स्वामींकडे जाताय तर स्वामींना सांगा, महाराज तुम्ही माझे व्हा. तुम्ही जर माझ्या मागे फारलात, तुम्ही जर माझे झालात तर मला या जगात कशाची गरज लागणार नाही. जेव्हा महाराज आपले होतात तेव्हा ऐहिक गोष्टींची रांग, ऐहिक गोष्टींची, लौकिक गोष्टींची राशी आपल्या समोर पडायला लागते. लक्षात घ्या, तो त्रिभुवनाचा पालक आहे, समस्त त्रिभुवनाची सत्ता त्याच्या हातामध्ये आहे. त्याला एकदा शरण गेलं, गुरुला आपण काय देणार? आपण आपल्या भगवंताला काय देणार हो? ज्यानं अनंत ब्रह्मांडाचं सृजन आपली पापणी लावायच्या आत केलेला असा भगवंत आहे. श्री गुरुला आपण काय देऊ शकत नाही? जो भगवंत अनादि आहे, जो भगवंत अनंत आहे, ज्या भगवंताकडे सर्वस्व आहे, ज्यानं ही सृष्टी निर्माण केलेली आहे, त्याला तुमच्या पेढ्याचा, तुमच्या बर्फीचा, तुमच्या हाराचा, तुमच्या वस्त्राचा कसलाही सोस नाही. त्याला जर द्यायचंच असेल तर नाव द्या. नाम घेतल्यानंच तो आपला होतो. आपण आपल्या भगवंताला, आपल्या गुरुला आर्थिक कुठल्याही गोष्टींनी, कुठल्याही अशा गोष्टींनी लौकिक अर्थानं ज्या आपल्याला महत्वाच्या वाटतात त्या देऊन तो मिळवू शकत नाही. जर देव मिळवायचा आहे, जर स्वामींना मिळवायचंय तर नाम घ्या. रोज 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 नित्यनेमानं नाव घ्या. महाराज आपले होतील म्हणजे होतील. श्री स्वामी समर्थ.